आज आम्ही बनवली आहे चवळीच्या शेंगाची भाजी. ही भाजी कशी बनवली त्याची पूर्ण रेसिपी बघा. चवळीच्या शेंगाचे बारीक तुकडे करून त्याला चांगलं भाजून घेऊ. चांगलं भाजून घेतल्यानंतर त्याला प्लेटमध्ये काढून घेऊ. काढून घेतल्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे भाजल्यानंतर आपण बारीक कापलेला कांदा भाजून घेऊ. कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्या. कांदा भाजल्यानंतर त्याला प्लेटमध्ये काढून घेऊ. आता बारीक खोबर चांगलं भाजून घेऊ. चांगला असा लाल कलर आला की प्लेटमध्ये काढून घेऊ. शेंगदाणे, खोबर, कांदा, लसण, कोथिंबीर, टमाटर याचं बारीक पेस्ट बनवून घेऊ. आता आपला पेस्ट तयार झालेला आहे. कढई गरम झाली. आता याच्यामध्ये एक पळी तेल टाकू. तेल गरम झाल्यानंतर याच्यात जिरं टाका. आता आपण बनवलेला पेस्ट टाकून चांगलं मिक्स होऊ द्या. ही पेस्ट टाकल्यानंतर आपण मिक्स होईपर्यंत आपण चवळीच्या शेंगा धुवून घेऊ. लाल मिरची पावडर टाकून त्याला चांगलं परतून घेऊ. आता परतून घेतल्यानंतर 1 चमच हळदी पावडर टाकू. स्वादानुसार आता 1 चमच मीठ टाकून घेऊ. मीठ टाकल्यानंतर याला चांगलं परतून घेऊ. चांगलं परतून घेतल्यानंतर 1 वाटी पाणी टाकून घेऊ. चांगली 5 मिनिट उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर आपण या धुतलेल्या शेंगा टाकून घेऊ. त्याला 2 मिनिट फिरवून देऊ. आता याला 5 मिनिट झाकून ठेवू. आपली चवळीच्या शेंगाची भाजी तयार आहे. श्रावण महिना आहे. तुम्ही बनवून बघा आणि आम्हाला सांगा की भाजी कशी झाली आहे. भाजी कशी झाली ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि आमच्या चॅनेलला लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा.